आज आपण बघणार आहे की उन्हाळ्यात अशी कोणती कामे करायची किंवा कोणत्या अशा सवयी लावून घ्यायच्या की ज्याच्यामुळे आपला जो काही होणारा ताप आहे किंवा जो काही होणारा त्रास आहे तो कमी होईल। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। नंबर 1, घरातील लहान मुलांच्या टोप्या, गॉगल्स, आपला स्टोल, स्कार्फ शोधून ठेवा आणि ह्या वस्तू अशा ठिकाणी ठेवा की तुम्ही बाहेर जाताना त्या तुम्हाला दिसतील आणि त्या तुम्ही घ्यायला विसरणार नाही। नाहीतर काय होतं, आपल्याकडे ह्या वस्तू असतात पण त्या टायमिंगला सापडत नाही किंवा कुठे ठेवल्या त्या लक्षात राहत नाही। मग बाहेर गेल्यावर आपल्याकडे असणाऱ्या वस्तू परत आपल्याला विकत घ्याव्या लागतात। त्यापेक्षा ह्या वस्तू शोधून वरतीच काढून ठेवल्या तर आपले पैसेही वाचतील, वेळही वाचेल आणि होणारा त्रासही कमी होईल। कारण आता ऊन इतके आहे की बाहेर जाताना लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनी सुद्धा टोप्या घातल्या पाहिजेत, गॉगल घातले पाहिजेत, लेडीजने स्कार्फ घेतला पाहिजे। त्यामुळे उन्हापासून आपले संरक्षण होईल आणि जे काही त्रास होणार आहे उन्हामुळे तो आपल्याला एवढा काही त्रास जाणवणार नाही। नंबर 2, बाहेर जाताना नेहमी पाण्याची बॉटल सोबत ठेवायची। कारण उन्हाळ्यात ऊन खूप असतं। ऊन असो वा नसो तरी सकाळ संध्याकाळ सुद्धा खूप गरम होतं। थोडं चाललं तरी लगेच तहान लागते। त्यात जर आपल्याबरोबर लहान मुले असतील तर मग त्यांना हमखास पाणी लागतेच। मग बाहेरचे पाणी घेण्यापेक्षा स्वतःबरोबर एखादी बाटली ठेवली तर त्यामुळे आपला जो काही होणारा त्रास आहे तो त्रास कमी होईल आणि जेव्हा आपल्याला पाणी प्यायची इच्छा आहे तेव्हा आपण ते पाणी पिऊ शकू। आणि उन्हाळ्यात घरात असो वा बाहेर तहान नाही लागली तरी पाणी हे प्यायचे। जेवढे तुम्ही पाणी प्याल तेवढे तुम्हाला गरमीचा त्रास होणार नाही। जर तुम्ही पाणी पिले नाही तर तुम्हाला उन्हाचा आणि गरमीचा खूप त्रास होईल। जर तुम्ही पाण्याचे खूप प्रमाण कमी पिले तर तुम्हाला चक्करही येऊ शकते, मळमळ होऊ शकतं, उलटी येऊ शकते। त्यामुळे बाहेर जाताना नेहमी सोबत पाण्याची एक बॉटल ठेवायची। नंबर 3, महत्त्वाची कामे शक्यतो सकाळी 10च्या आत किंवा संध्याकाळी 4च्या नंतर करावी। आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे उन्हाचा पारा वरचेवर वाढतच आहे आणि यामुळे सगळ्यांनाच त्रास पण होत आहे। तर अशा वेळी तुम्ही जर घराच्या बाहेर पडणार असाल किंवा खूप महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडा किंवा शक्यतो काही बाजारातून आणायचे असेल, कुठे जायचे असेल तर 10च्या आत किंवा संध्याकाळी हे काम तुम्ही करू शकता। त्यामुळे तुम्हाला जो काही उन्हामुळे होणारा त्रास आहे किंवा घरातल्यांना जो काही होणारा त्रास आहे तो त्रास कमी होऊ शकतो। नंबर 4, उन्हाळ्यात आपल्या सर्वांना आवडणारे फळ आणि ते फळ आपण खूप आवडीने खातो ते म्हणजे कलिंगड। पण ते जर छान लाल पाणीदार निघाले किंवा ताजे असेल तरच ते आपल्याला खायला मजा येते किंवा छान वाटते, नाही तर त्याची फार खाण्याची मजाच निघून जाते। जर ते लाल नसेल, पाणीदार नसेल तर खाण्याची इच्छाही होत नाही। तर मग असे कलिंगड ओळखायचे कसे की बाबा बाहेरून तर आपल्याला काही कळत नाही की ते आतमधून लाल असेल, पाणीदार असेल, ताजे असेल, तर हे कलिंगड ओळखायचे कसे तेच आता आपण बघणार आहे। कलिंगडचा कलर हा डार्क ग्रीन असावा, त्याला शाईन नसावी, त्याचा कलर थोडा डल असावा। शाईन असलेले जे कलिंगड असतात ते एवढे लाल किंवा पिकलेले नसतात, त्याच्यामुळे त्याला चमक असते। आणि जे पिकलेले कलिंगड असतात त्याला थोडेसे डल असतात, त्यांना एवढी शाईन नसते। नंबर 2, कलिंगडच्या एका बाजूला डार्क कलरचा येलो पॅच असतो। हा पॅच म्हणजे हे फळ झाडालाच पिकलेले आहे आणि ते जमिनीला टेकल्यामुळे त्याचा कलर येलो येतो, त्यामुळे हे लाल आणि गोड असणारच। जर हा पॅच थोडासा फिकट असेल तरी असे शक्यतो घेऊ नका। असा हा पॅच थोडा डार्क पाहिजे, डार्क येलो किंवा येलोइश ऑरेंज कलर असा असावा। नंबर 3 म्हणजे वजन बघायचे। कलिंगडचे वजन 2 समान मापाचे कलिंगड घ्यायचे, दोन्हींचे वजन बघायचे। जे एकदम ताजे लाल आणि पाणीदार असेल त्याचे वजन थोडे जड असेल, जे आतमधून फॉस असेल त्याचे वजन थोडे कमी निघेल। जर अशा पद्धतीने तुम्ही जर कलिंगड निवडले तर नक्कीच तुम्ही जे कलिंगड आणाल ते लाल, गोड आणि पाणीदार निघणार। नंबर 5, उन्हाळ्यात कलिंगड बरोबरच दुसरी आवडणारी गोष्ट आणि सगळ्यांची फेवरेट ती म्हणजे आंबा, ज्याची आपण वर्षभर वाट पाहतो। आणि त्या आंब्यापासून बनवलेला आमरस हा कोणाला आवडणार नाही, हा सगळ्यांनाच आवडतो। आपण एवढे महागडे आंबे आणतो
त्याचा आमरस बनवतो. पण आमरस हा जास्त काळ टिकत नाही, कारण थोड्या वेळाने तो लगेच काळा पडतो. तर हा आमरस काळा पडू नये, जास्त वेळ टिकावा यासाठी काय करायचे चला तर बघू. आंबा शक्यतो पिकलेला निवडायचा. जर आमरस जास्त वेळ ठेवायचा असेल तर आंबे थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा. नंतर मिक्सरने आमरस न करता आंबा पिळून त्यात हवी तेवढी साखर घालून रवीने घुसळा. कारण मिक्सरच्या भांड्याचे स्टील असते आणि आंब्याच्या रसाची रासायनिक प्रक्रिया होते, त्यामुळे रस काळा पडतो. रस केल्यावर त्यात एक कोय टाकून ठेवा, म्हणजे आमरस 7 ते 8 तास काळा पडणार नाही. जर आमरस फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर लाकडी, मातीचे किंवा काचेचे झाकण झाका. अशा पद्धतीने जर तुम्ही आमरस बनवला तर आमरस हा शक्यतो काळा पडणार नाही आणि खूप वेळ टिकेल. नंबर 6. उन्हाळ्यात घरी अचानक कोणी आले तर काय करायचे हा प्रश्न पडतो. कारण एवढ्या उन्हाचा आणि गरमीचा चहा कसा देणार आणि कोण पितही नाही. तर काय करायचे, तुम्ही रसना पॅकेट आणून ठेवू शकता. घरात लिंबू सरबत करून ठेवू शकता किंवा कैरीचे पन्हे बनवून ठेवू शकता, ताक बनवून ठेवू शकता. यामुळे तुमचा गोंधळही उडणार नाही आणि जरी कोण अचानक घरी आले तर तुमच्याकडं ऑलरेडी हे पेय तयार केलेले असेल, त्यामुळे तुमचा बनवण्याचा तापही वाचेल आणि गोंधळही उडणार नाही. तुम्हाला जो काही त्रास होणार आहे तो त्रासही होणार नाही. त्यामुळे ही तयारी तुम्ही करून ठेवली पाहिजे. नंबर 7. उन्हाळ्यात आपल्या सगळ्यांनाच थंड पाणी पिल्याशिवाय तहान जात नाही. हंडा, कळशीतले पाणीसुद्धा अगदी गरम लागते आणि फ्रीजमधल्या पाण्यामुळे आपले आरोग्य बिघडते. अशा वेळी आपण मातीतल्या माठातले पाणी प्यायला पसंती देतो आणि ते आरोग्यालाही खूप फायद्याचे आहे. पण बऱ्याच वेळा नवीन माठ आणला तरी त्यात पाणी काही लवकर थंड होत नाही. तर नवीन माठ कसा निवडायचा हे आज आपण बघणार आहे की कोणता माठ निवडायचा ज्याच्यात पाणी थंड राहील किंवा लवकर थंड होईल ते आपण बघणार आहे. आजकाल बाजारात रंगीबेरंगी माठ पाहायला मिळतात. ते दिसायला तर खूप सुंदर दिसतात, पण तेवढेच महाग असतात आणि त्यात पाणीही लवकर थंड होत नाही, कारण त्याचे रंगकाम करण्यासाठी केमिकलवाले कलर वापरलेले असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा धोक्याचे आहेत. त्यामुळे सर्वांनी पारंपरिक मातीच्या माठालाच प्राधान्य दिले पाहिजे. पाण्याच्या माठाचा आकार जास्त लहान नसावा, जेणेकरून आपल्याला सारखे भरण्याची वेळ येऊ नये. तसेच माठाचे तोंड जास्त छोटे नसावे. मोठे तोंड असलेले माठ चांगले मानले जातात आणि माठावर झाकायचे झाकणही मातीचेच असावे. यामुळे पाणी लवकर थंड होते. अशा पद्धतीने जर तुम्ही माठ निवडला तर तुम्ही जे काही माठासाठी पैसे देणार आहेत ते पैसे वाया जाणार नाही आणि पिण्याचे पाणीसुद्धा तुम्हाला एकदम थंड मिळेल. नंबर 8. उन्हाळ्यात जर तुम्हाला तुमच्या त्वचेची छान काळजी घ्यायची असेल तर तुम्ही घरात असो वा बाहेर सनस्क्रीन हे लावलेच पाहिजे. हे आपल्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणापासून रक्षण करते आणि त्यामुळे आपली त्वचा काळी पडत नाही, त्वचेवर वांग येत नाही, रॅशेस येत नाही. त्यामुळे आपण स्वतःही आणि घरातल्यांनाही सनस्क्रीन लावायची सवय ही लावली पाहिजे. नंबर 9. उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरात लिंबू हे असतेच. हे आपण सरबत बनवताना वापरतो. कोणी अचानक आले तर लिंबू सरबत द्यायला बरे पडते. पण लिंबू जर व्यवस्थित साठवले नाही तर ते खराब होतात आणि उन्हाळ्यात लिंबू महाग पण असतात. चला तर बघू हे लिंबू जास्त दिवस कसे साठवून ठेवायचे. काय करायचे, बाजारातून आणतानाच लिंबू एकदम चांगले फ्रेश आणि डाग नसलेले लिंबू आणायचे. आता लिंबू स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून घ्यायचे. नंतर त्याला टिश्यू पेपरने किंवा न्यूजपेपरने व्यवस्थित रॅप करून एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवावेत. यामुळे लिंबू बरेच दिवस टिकतात. जर एक लिंबू रॅप करून ठेवणे शक्य नसेल तर एक पेपर बॅग घ्या, त्यात सर्व लिंबू व्यवस्थित पॅक करून ठेवा आणि नंतरनं प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवा. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही लिंबू ठेवले तर लिंबू बरेच दिवस टिकतील. नंबर 10. जर तुम्ही प्लांट लवर असाल आणि तुमच्याकडे जर भरपूर झाडे असतील तर उन्हाळ्यात त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी सकाळ संध्याकाळ झाडांना शॉवरिंग केले पाहिजे. झाडांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी ग्रीन मॅटचा वापर तुम्ही करू शकता.
यामुळे तुमचे झाडे उन्हाळ्यातसुद्धा हिरवेगार राहतील. नंबर 11. उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या लागतात, मग मुले काही अभ्यास करत नाही आणि आपणही लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांची अभ्यासाची सवय मोडते. तसे न करता त्यांना दिवसभरात अर्धा तास तरी काही पण अभ्यास करायला लावा. शुद्धलेखन म्हणा, पाठांतर म्हणा किंवा रीडिंग म्हणा, ड्रॉइंग म्हणा. त्यामुळे त्यांची अभ्यासाची सवय मोडणार नाही आणि नंतर शाळा सुरू झाल्यावर त्यांना अभ्यासाला बसायचा कंटाळाही येणार नाही. नंबर 12. जर तुमच्याकडे जास्त धान्य असेल तर ते तुम्ही उन्हाळ्यात छान वाळवून ठेवू शकता. असे केल्यामुळे धान्य वर्षभर टिकते आणि त्याला किडे वगैरे होत नाहीत. नंबर 13. उन्हाळ्यात तुम्ही घरीच कुरडई, पापड असे जे उन्हाळी काम असते किंवा उन्हाळी पदार्थ असतात ते करून ठेवले पाहिजेत. त्यामुळे एकतर विकत आणावे लागत नाही आणि सणावाराला पाहुणे घरी आल्यावर किंवा पोरांनासुद्धा बाहेरचे चिप्स वगैरे देण्यापेक्षा घरातील हे तळणीचे पदार्थ तुम्ही देऊ शकता. ते आरोग्यासाठीही चांगले असतात. नंबर 14. उन्हाळ्यात धुतलेले कपडे सुकले की लगेच काढून घड्या घालून ठेवायच्या, नाहीतर उन्हामुळे कपडे खराब होतात, त्यांचा कलर जातो. त्यामुळे कपडे सुकले की लगेच काढून ठेवावेत, म्हणजे कपडे आहेत तसे राहतील आणि त्याचा कलरही जाणार नाही. नंबर 15. उन्हाळी सुट्ट्या लागल्या की मुले आपला पूर्ण वेळ TV बघण्यात किंवा मोबाईल बघण्यात घालवतात. तर अशी सवय न लावता त्यांना जे काही इंडोर गेम आहेत किंवा घरातील खेळण्याचे जे काही खेळ आहेत ते त्यांना खेळायला लावायचे किंवा आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा, आपण त्यांच्याबरोबर खेळायचे. जसे की तुम्ही कॅरम खेळू शकता, लुडो खेळू शकता, चेस खेळू शकता किंवा त्यांच्याबरोबर तुम्ही थोडेसे इतरही काही गेम खेळू शकता, त्यांच्याबरोबर गप्पा मारू शकता किंवा बाहेरच्या मुलांना तुमच्या मुलाबरोबर खेळायला बोलू शकता, तुमच्या मुलांना इतर मुलांबरोबर खेळायला पाठवू शकता. यामुळे त्यांचा छान वेळही जाईल आणि ते TV आणि मोबाईलपासून थोडेसे लांबही जातील. उन्हाळ्यात जर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींची खबरदारी घेतली तर जो काही पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार आहे तो त्रास होणार नाही आणि तुमचे जे काही वाढणारे काम आहे तेही वाढणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.